अतिशय आणि अतिशय सुंदर म्हणजे ते हल आज खरं तर अजित मुळमुळांना धन्यवाद देतो आणि आमचे देवळेकर विकास देवळेकर बरोबर असे तर आयोजक सगळीकडे असतील ना देवाशपथ बुवा म्हणजे आज जोईल बुवांचा मला दुसरा रूप आहे मिळाला म्हणजे जोईल बुवा असे पण होते तो अतिशय सुंदर ज्या काय सांगितला फक्त आजी बुवा जो गजर केला तुम्ही गजर बुवा जो गायला त्या गजर हे 150-200 माणूस असताना बुवा भारी काम उडवलं असतं है ना पैशाचा विषय नाही सांगत आहे पण ज्या गोष्टी बुवा तुमच्या मुखातून आल्यात आज तर माका ह्या कधीच माहित नाही एवढा सगळं असताना फेका पण चांगल्या गोष्टी सांगितल्या कारण खरं सत्य आणि असत्य तर ह्या कलियुगाचाच नियम आहे बुवा नाही का 1% सत्य आणि 99% असत्य ह्या कलियुगात काय होता सत्य पायात चप्पल घाली परत सत्य पायात चप्पल घाली परत खोटा गावभर येणार आता ही परिस्थिती आहे बुवा नाही का कारण आणि अतिशय बुवा कारण आई वडिलांचं महत्व आईचं महत्व वडिलांचं महत्व तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या बुवा अतिशय सगळ्यांना घेण्यासारख्या आहेत आणि खास करून हे आमचे पोरगे हे नव्हते तुम्ही बोलत ज्या काय सांगत होता ह्या त्यांनी ऐकलं नाही आणि हे उद्या गजर तर ऐकत नाही पण जी गोष्ट बुवाने सांगितलं नाही या लक्षात ठेवा काय गुटखाचा खाताच ना गुटखा यात पाकिट 10 रुपयात पुरो हिशोब घातला नाही 10 वर्षात 2,10,000 रुपये तुम्ही नुकसानीत घात नुसते थुकोसाठी 2,70,000 नुसते थुकोसाठी तेच जर काहीतरी बँकेत ठेवशाल सोसायटीत ठेवशाल ऐकला खरोखर जो काय गोष्टी बुवाने सांगितल्या चांगल्या गोष्टी आहेत ना आणि परमेश्वर बुवा नाही का कारण देवाला माहित होतं मला प्रत्येकाच्या घरात जाता येणार नाही जायला जमणार नाही त्याच्यासाठी परमेश्वर रूपी आई वडील प्रत्येकाच्या घरात दिल्यात त्यांचं जतन करा त्यांना सांभाळा आयुष्यभर कारण तुला आई म्हणजे मंदिराचा कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवटात प्यावे असं थंडगार पाणी आई म्हणजे आरतीमध्ये वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतर आठवते ती फक्त आणि फक्त आपली आई कारण वेदना जेव्हा आपल्या ठेच लागतात तेव्हा बापसाची आठवण येत नाही आईचीच आई ग आणि भलं मोठं संकट येऊ दे भला मोठा ऍक्सिडेंट होऊ दे रस्त्यावर त्यावेळी बाप आठवता कारण ह्या लक्षात ठेवा छोट मोठ्या गोष्टी पाऊस घरात असतात चुलीकडे सगळ्या गोष्टी झील चेडू कान असतात सगळ्या औषध घेऊन सांगता बापसाच्या कानापर्यंत जायत नाही का पण बुवा चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगतात कारण आईच्या दुधाची सर कुठल्या पदार्थाला नाही बघा बुवाने सांगितलं की वैज्ञानिक युग असताना देखील आज वैज्ञानिकांना एक शोध लावता आला नाही तो म्हणजे 4 थेंब दुधाचे आटवून आईच्या शरीरामध्ये 4 थेंब रक्ताचे आटवून आईच्या शरीरामध्ये दूध निर्माण कसं होतं लय चांगलं सांगितलं नाही गोष्टी पण अतिशय कारण पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा हवासा नाही का बुवा पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा हवासा मांसाचा तुकडा दरीत फेकला पदार्थ निघे पांढरा बुवा कारण आईच्या दुधाची सर कुठल्या पदार्थाला येणार नाही पण काय झालं सगळ्यात या समाजात बुवा फक्त आई आई जिकडे तिकडे आई ग्रंथपुराणामध्ये आईचे दाखले दिलेत पिक्चरात पण आऊस चांगली दाखवली आणि बापूस विलन दाखवलेलं तर ह्या चूक त्या औशीची जा कारण लहानपणी जेव्हा बाळ असतं नाही का तेव्हा औषध सांगता रे पोरा आकडे जाऊ नको बापूस मारीत रे पुरा गुटखा खाऊ नको बापूस मारीत करता करता जिलाक वाटतं आपलं बापूस कोण गुंड बिंड आहे काय अशी परिस्थिती आहे पण तुला लक्षात ठेवा कारण साने गुरुजींनी श्यामची आई पुस्तक लिहिलं हुआ नाही का साने गुरुजींनी श्यामची आई पुस्तक लिहिलं पण श्यामचा बाप लिहिला नाही ही शोकांतिका ही शोकांतिका आहे आणि
ज्यावेळी आपल्या 20-22 वर्षाच्या मुलाचा किंवा मुलीचं जर लग्न होत नसेल ना, लग्न जमत नसेल, तर ढसा रडणारी चुलीजवळ बसून प्रत्येकाला आपली आई आठवते, आई दिसते. पण त्याच मुलीसाठी गावोगावी जाऊन लोकांचे हुमरे झिजवणारा बाप तुम्ही आम्ही विसरलो, ही कुठेतरी शोकांतिक आहे. अरे बाळा, तुला डब्यामध्ये काय पाहिजे? भाकरी पाहिजे, चपाती पाहिजे, भाजी पाहिजे, हे विचारणारी तुम्हा आम्हाला आई दिसली. पण त्याच भाकरीसाठी आपल्या कष्टाच्या घामाने मेहनत करून आयुष्यभराच्या भाकरीची सोय करणारा बाप तुम्ही आम्ही विसरलो, ही कुठेतरी शोकांतिक आहे, नाही का? जिजाऊचा शिवबा म्हणता म्हणता स्वराज्यासाठी ज्याने खस्ता खाल्या तो बाप राजा शहाजी, हे आपण तुम्ही आम्ही विसरलो, नाही का? अरे पुत्रवियोगाने, नाही का, पुत्रवियोगाने बुवा दशरथ राजा, कारण हे जे लिहिले बाळी ते चुके ना करा काळी बुवा, अशा गोष्टी आहेत. त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ बुवा न घेता गजराला सुरुवात करतोय. माझ्या माहितीप्रमाणे बुवा मला थोडीफार माहिती दिली होती, त्या माहितीच्या आधारावरती मुळमुवानी त्या माहितीच्या आधारावरती एक 4 चरण लिहिण्याची प्रयत्न केला, ते फक्त या ठिकाणी सादर करतो. खरोखर आज या ठिकाणी फक्त बुवाने आम्ही पंचरत्नांची आठवण, कारण या ठिकाणी त्या काळात भजनं होऊन गेली. आज आम्ही लहानपणी असताना परशुराम बुवा पांचाळ आणि काशीराम बुवा परब, मला वाटतं मांडघरावरती ती बारी होती. आम्ही त्यावेळी कुठेही बारी असू दे ऐकायला जायचो, कारण तशी भजनं असायची. बघा ना, त्या काळात प्रश्न उत्तराची बारी असायची बघा. किंवा माझ्या माहितीप्रमाणे कदम बुवा आणि परशुराम बुवांची एका बारीमध्ये परशुराम बुवांनी कदम नावाची फोड करून सांगितली होती कदम बुवांना की क कवडीचा द दमडीचा म मडक्यातला म्हणा, कवडी दमडी आणि मडका म्हणजे कदम. त्याच भजनामध्ये कदम बुवांनी आपल्या नावाची फोड परशुराम बुवांना करून दाखवली. कवडी लक्ष्मी, दमडी भवानी, मडक धरणी माता, बंद कर आता तुझी सुताराची गाथा. हे त्यावेळी तेवढा वाचन होता, ग्रंथ पुराणांचा वाचन होता बघा त्या काळी. म्हणून फक्त ह्या तिघांची या ठिकाणी आठवण करतो, कारण प्रत्येक भजनी बुवाचं आद्य कर्तव्य आहे. कारण जे आपल्यातून निघून गेले, म्हणजे परशुराम बुवा असू देत, चंद्रकांत बुवा असू देत, विलास बुवा असू देत, असे म्हणून त्यांचं एक एक छोटस फक्त गाणं या ठिकाणी घेतो. काही वाईट नाही त्याच्यात. वृद्धपणा आली जरा शरीर कापे थरथरा, वृद्धपणा आली जरा शरीर कापे थरथरा, आयुष्य गेले हे कळेना करावे पंढरीला. त्या ठिकाणी आज आपल्या भजनाच्या माध्यमातून परदेशापर्यंत आपला हरिनामाचा झेंडा घेऊन गेले. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मालिका, संतांच्या संग पंडितांचा श्रावणा रंगला, संतांच्या संग पंडितांचा श्रावणा रंगला.
परशुराम बुवा, कारण मत्स्यगंधा भारूड हे ज्यांनी अजरामर करून ठेवलं त्या मत्स्यगंधा भारूडाचं पहिलं गाणं फक्त या ठिकाणी घेतो ते गजाला सुरुवात करतो. वल्लवरे वल्लवरे वलव 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 वलवरे 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 रामा वल्लवरे रामा वल्लवरे रामा वल्लव रामा भोळ्याची राजे येती रंग येती अप्सरा परी राजे येती रंग येती अप्सरा परी त्या सर्वांना धीवर कन्याने पहिल्या एके दिवशी अघटित घडले खाली आकाशवाणी पोळ्याचे पोरी ऐक होतील राजा की राणी एक एक दीदीवर कन्या एक एक दीदीवर कन्या एक एक दीदीवर कन्या उभी किनाऱ्यावर हरिओम हरिओम करीताले स्वामी पराशर हरिओम हरिओम हरिओम. या सर्व पंचरत्न भवांना एकदा या ठिकाणी मानवंदना देऊन या ठिकाणी गजराची सुरुवात करतो. तू शेरणी शिकारी मी भावनास सागा शेरणी शिकारी मी भावनास साग तरी पैला लावतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे एक फूल राहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे एक फूल राहतो देवगड तालुक्यात आलो उर्शिया गावात देवगड तालुक्यात आलो उर्शिया गावात
डोल घुमटाचा मंदिर मस्त शोभले दिसते रिद्धी सिद्धी सहित बापाची मूर्ती शोभते डोल घुमटाचं मंदिर वास्तू शोभून दिसते रिद्धी सिद्धी सहित बापाची मूर्ती शोभते ब्रह्मा विष्णू महेश्वर वसले बाह्य गाभाऱ्यात पेशवेकालीन मंदिर पुन्हा दोन घोट्यांचं मंदिर नाही का आज याच गावातून या स्थानाबद्दल बोलणं फार थोडंफार चुकीचं जाईल पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो कारण अशा पेशवेकालीन हे मंदिर म्हणजे पुरातन मंदिर या ठिकाणी आणि रिद्धी सिद्धी सवे महागणपती आपल्या समोर बसले नाही का आज या जगाच्या कल्याणासाठी साक्षात गणपती गणराया प्रत्येक संकटातून प्रत्येक भक्ताला बाहेर काढतो नाही का तशी या गावावरती त्या बाप्पाची कृपा दृष्टी आहे म्हणून म्हणतो बघा ब्रह्म विष्णू महेश्वर असले बाह्य गाभाऱ्यात पेशवेकालीन मंदिर महासाक्षात पेशवेकालीन मंदिर तुम्ही साक्षात डोळे भरून रूप पाहूया डोळे भरून रूप पाहूया गणेशाच्या मंदिरोया याचकडून हे बहुमूल्य असं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो बघा या मंदिराचा इतिहास कोणत्या साली हे या गजराज या चरणाच्या रूपाने मांडतो 1700 साली बाप्पाचं मंदिर उभारिले 1700 साली बाप्पाचं मंदिर उभारिले 1874 इंग्रज बंधकात दिले 1700 साली या मंदिर उभारलं आणि 1874 साली इंग्रजांनी सनद दिली बघा या मंदिरासाठी म्हणजे कोणत्या काळातलं हे मंदिर आहे बघा त्यावेळी तुमचे आमचे जन्म पण झाले नसतील नाही का म्हणजे असा भला मोठा इतिहास ऐतिहासिक वास्तू ही माझ्या देवगड तालुक्यामध्ये आहे नाही का हे तीर्थस्थळ म्हणून याला हे प्रसिद्ध झालं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे नाही काय म्हणून म्हणतो पुजाऱ्यांची मानधन 600 रुपये चालू केले पुजाऱ्यांची मानधन बघा ज्यावेळी सनद दिली 1874 साली त्यावेळी त्या काळच्या पुजाऱ्यांना 600 रुपये पगार चालू केला इंग्रजांनी नाही का 600 रुपये म्हणजे 1874 म्हणजे किती रुपये होते बघा ते म्हणून म्हणतो बघा पुजाऱ्याचे मानधन 600 रुपये चालू केले मंदिराला 350 वर्ष होऊन गेले 350-400 वर्षाचा इतिहास या मंदिराला आहे म्हणून म्हणतो मंदिराला 400 वर्ष पूर्ण होऊन गेले ऐतिहासिक वास्तू पाहूया ऐतिहासिक वास्तू पाहूया गणेशाच्या मंदिरोया मंदिराचे दृष्टी सारे मंदिराचे दृष्टी सारे चालविती एक गमान
मंदिर असे ट्रस्टी सारे चाले एक मंदिर असे ट्रस्टी सारे चाले एक मताना जीर्णोद्धार केला ग्रामस्थानी एक जुटीनं बघा मंदिर हे ट्रस्टी आहे पण या ठिकाणी एक मताने सगळा हा कारभार पाहिला जातो त्या बाप्पाचा उत्सव असू दे इतर काही वार्षिक असू दे एक मताने ग्रामस्थांच्या एक मताने ही एकजूट तुमची अशी टिकून राहू दे अशी त्या भगवंताकडे प्रार्थना करतो कारण आज कित्येक देवस्थान बंद झालीत बघा का तर एकमेकाचे विचार पटत नाही आज अशी आमच्या डोळ्यासमोर उदाहरण बाजून टाळा लावला नाही अजून केशी चालू त्यांची वार्षिका नाही पण या ठिकाणी या उर्शी गडदेवाडीमध्ये आज एक समाधान वाटलं आज एवढं पेशवेकालीन मंदिर 400 वर्षाचा इतिहास मंदिराला आणि ट्रस्टी असून देखील आजही एक मताने सगळे निर्णय घेतले जातात म्हणून तुम्हाला या सर्व ग्रामस्थांना एक सलाम करतो म्हणून म्हणतो बघा मंदिर असे ट्रस्टी सारे चाले एक मताना जीर्णोद्धार केला ग्रामस्थानी एक जुटीनं 2014 साली मंदिर सजलं छान 2014 बघा जीर्णोद्धार केला 2014 साली नाही का संपूर्ण सगळे ग्रामस्थ एकत्र आले प्रत्येकाने फुलना फुलाची पाकळी या ठिकाणी हातभार लावला आणि 2014 साठी या मंदिराचा जीर्णोद्धार केला बघा म्हणून म्हणतोय 2014 साली मंदिर सजलं छान धार्मिक स्थळ असे गावठी वाढले बघा छान 2014 साली मंदिर सजलं छान धार्मिक स्थळ असे गावठी वाढले बघा छान धार्मिक स्थळ असे गावठी वाढली बघा शान पुण्यभूमी डोळे पाहूया बघाशी ही पुण्यभूमी आधी हुशी नगरी ही पुण्यभूमी झाली आधी या साक्षात गणरायाचे चरण या भूमीला लागले आणि त्या वेळेपासून ही पुण्यभूमी म्हणून काय म्हणतो बघा पुण्यभूमी डोळा पाहूया पुण्यभूमी डोळा पाहूया हरिनाम सप्तकाले अजा एकादशीला भजनी मंडळी येती या भजन सेवेला या व्यतिरिक्त हरिनाम सप्ताह अजा एकादशीला चालतो या ठिकाणी नाही का आणि गावोगावीची सगळी भजन मंडळी संपूर्ण पंचक्रोशीतली भजन मंडळी या ठिकाणी येऊन बाप्पाचा या ठिकाणी गजर करतात म्हणून म्हणतो बघा भजनी मंडळी येती या भजन सेवेला वर्धपन सोहळा माघी गणेश जयंतीला वर्धपन सोहळा बघा 11वा वर्धापन सोहळा 11वा वर्धापन दिन सोहळा नाही का हा कारण बाप्पाक पण तसाच लागता मोदक लागतात 11 मोदक नाही तर 21 मोदक ऐकला हे दोन आम्ही मोदकच आहोत म्हणून या वर्षी आमचा बोलून घेतला बाप्पा म्हणून म्हणतो बघा बरोबर सलाम जा काही नियोजन जर केला ना आई शपथ म्हणजे आज कसलं टेन्शनच नव्हतं आमचा म्हणजे तो काय बोला मी काय बोला कारण ह्या कसा होता खेकटाक मेकटा भांडा आपडला होता पण आज बघा शिस्तीत सगळा चालला जा काय चालू आहे त्या सगळ्या शिस्तीचा आणि ह्यो प्रभाव आता ही ख्याती आम्ही गावोगावी सांगणार नियोजन जाऊन बघा तर ह्या दिवशी जाऊन बघा कुर्शी गावात तेव्हा शपथ 2 नावं मी सांगणार प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या समाधान वाटतं ना घरी जाऊन पण शांत झोप लागतात नाहीतर काय होता कोण काय बोललो की घरी जाऊन सकाळची झोप पण लागत नाही तेवढेच विचार येतात अरे असं बोललं असतं तसा बोललं असतं नंतर आठवतात पण आज खरोखर तुम्हाला धन्यवाद देतो म्हणून म्हणतो बघा वर्धापन सोहळा मागे
माघी गणेश जयंतीला वर्धापन सोहळा माघी गणेश जयंतीला भक्तांची होई दाटी भक्तांची होई दाटी चौथ्या दिवशी यात्रेला वर्धापन सोहळा माघी गणेश जयंतीला भक्तांची होई दाटी चौथ्या दिवशी यात्रेला भक्तांची होई दाटी आज चौथ्या दिवसाला चरणी त्या चरणी होऊया लक्ष्मी सुत चरणी होऊया गणेशाच्या भजनी बोलूया देवगड तालुक्यात आलो उर्शी मनोभाव त्याला पूजूया मनोभाव त्याला पूजूया बाप्पा गजानना बाप्पा गजानना बाप्पा गजानना देवा गौरी नंदना बाप्पा गजानना बाप्पा गजानना बाप्पा गजानना देवा गौरी या ठिकाणी विकास देवळकर आमचे मित्र त्यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद 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 रंगदेवते माते तुझा मंगलमूर्ती धन्यवाद